थांबा नाही. नमस्कार. आपण या ठिकाणी कांगोली फाट्याजवळ एक आषाढी दिंडी आली आहे. वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक या ठिकाणी आहेत. तर आपण 2 मिनिटं त्यांच्याशी संवाद साधू आणि एक्झॅक्ट त्यांचा अनुभव काय आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, आषाढीबद्दल त्यांचा उत्साह काय आहे, ऊर्जा काय म्हणते त्यांची. तर आता आषाढी जवळ येऊन पोहोचली आहे. पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. पाऊस खूप वाढला होता, त्याच्यामुळे सुद्धा भक्तांमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. परंतु उत्साह आणि ऊर्जेमध्ये कुठेही कमी होता. पाऊस येऊ ऊन येऊ, फक्त आपली जो पंढरीची वारी जी आहे, विठ्ठलाला भेटण्याचा जो हे आहे तो कुठेही कमी होत नाही. तर आपण जाणून घेऊ याचे जे मुख्य आहे दिंडीचे, ती दिंडी कुठून आली आहे आणि कुठे चालली आहे. बोला सर. दिंडी ही वडाळ्यावर निघालेली आहे आणि पंढरपूरला चाललेली आहे. हे दिंडीचे 9वे वर्ष आहे आणि दिंडीचे प्रमुख हे संत सेना महाराज पाय दिंडी सोहळ्याचे गायकवाड कंपनी आहे आणि यामध्ये महाराज नंदकुमार महाराज तोडकर बजाजनगर हे आहेत. आणि आज आमचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची आज सुरुवात वडाळा गावातून झालेली आहे आणि पंढरपूर मार्गस्थ होत आहे. आता दुपारचा जो नाश्ता आहे तो शनी शिंगणापूर या ठिकाणी आहे आणि दुपारचे जेवण हे घोडेगावमध्ये येथे आहे आणि संध्याकाळचा मुक्काम हा पांढरीपूल येथे आहे. बोला महाराज. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम अपनुयात्. सज्जनो, आज अशा या कराल कालामध्ये, ज्या काळामध्ये स्वार्थ आणि भोगामच्या जीवनामध्ये एक वारकरी संप्रदाय, असा संप्रदाय माऊली ज्ञानोबरायांच्या भेटीला तुकोबराय, माऊली ज्ञानोबराय भगवान पंढरीस पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला आज ही वारी जनसमुदाय चाललाय. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. अशा भगवान पंढरीस पांडुरंगाला भेटण्यासाठी ऊन वारा थंडी पाऊस कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता हा सर्व वारकरी संप्रदाय ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटो तयाभूता या न्यायाप्रमाणे जात पात संप्रदाय सर्व सोडून श्री संत सेनाबाबांची पालखी घेऊन हा वारकरी संप्रदाय भगवान पंढरीस पांडुरंगाच्या मार्गस्थ क्रम झालेला आहे. आणि असा हा आमचा प्रवास आज या ठिकाणी प्रथम दिवसाची आमची ही यात्रा सुरू झाली आहे. पुनश्च सर्व रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. संत एकनाथांची समाधी कुठे आहे? पैठण. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी. ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय? ज्ञानेश्वरी. कसायदान कोणी लिहिलंय? ज्ञानेश्वर महाराजांची समाधी किती वर्ष झाली आहे? ज्ञानेश्वर महाराज समाधी माऊली ज्ञानोबरायांचा जन्मदिवस 15 ऑगस्ट 1275 या दिवशी माऊली या जगात जन्माला आले आणि 25 ऑक्टोबर 1296 या दिवशी माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. 21 वर्ष 3 महिने 27 दिवस माझ्या माऊलींचं या जगामध्ये वास्तव्य होतं. म्हणून हा हजारो लाखो करोडो संप्रदाय आज माऊलीच्या भेटीनं भगवान पंढरीस पांडुरंगाकडे चाललाय. महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलंय? माऊलीला कोण माऊली? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं महान वाक्य आहे. महाराज सांगितलं, निसर्गावर प्रेम करा. अरे आपल्याला निसर्गच तारू शकतो या जगामध्ये. जर तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनदान काय असेल तर या जगामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा तुकोबरायांचा महान सिद्धांत ही वारकरी मंडळी पाळतात. महाराज रामकृष्ण. एका रंगले गावले त्याची म्हणे तो आपले कुणी म्हणतो का? ही आषाढी एकादशी आहे. आपण विष्णू विठ्ठल पांडुरंग एकच आहे. हे देवशाहीनी एकादशी आपण याला म्हणतो. यावेळेस ते योग निद्रेमध्ये जातात. 4 महिने चातुर्मास होतो. कार्तिक एकादशीला परत जागृत होतात. 4 महिने त्यांचा निद्रा काळ असतो, त्याला आपण चातुर्मास म्हणतो. त्या काळामध्ये देवादिदेव महादेव त्या संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळतात. परत विष्णू पांडुरंग विठ्ठल आपले लाडके पूजनीय वंदनीय प्रिय भगवान परत या सृष्टीला. धन्यवाद. जय हरी विठ्ठल राम.